आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आणि या प्रभागामध्ये उपस्थित आणि निवडणूक लढणाऱ्या माझ्या उमेदवारांना मतदानाचा आशीर्वाद मागण्यासाठी मी या सभेला इथे आलेली आहे। आपल्याला आत्ताच सभेला संबोधन ज्यांनी केलं ते आमचे बंधू माजी आमदार नरेंद्रजी पवार, ज्यांनी भटक्या विमुक्तांसाठी खूप कष्ट घेतले, खूप काम केलं। मुंडे साहेबांनी त्यावेळी त्यांना उपमहापौराची संधी दिली होती आणि नंतर कोर कमिटीतून आमदारकीचं तिकीट देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि 5 वर्ष मी त्यांचं काम बघितलेलं आहे। खूप चांगलं काम त्यांनी केलं। मंचावर उपस्थित आहेत आमचे शिवाजीराव मुंडे साहेबांपासूनचं काम त्यांचं, आता मला पूर्ण इकडच्या बजेटची माहिती, विकासाची माहिती त्यांनी दिली। मंगेशजी गायकर, मंचावर उपस्थित प्रिया शर्मा, निखिल चव्हाण, अरविंद पोटे, प्रभाग 7 आणि 8 मधील उमेदवार हेमलता पवार, श्यामल गायकर, विजया पोटे, अमित ढाकरस, संदीप गायकर, पराग तेली आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी दिसतात, काही टोपी घातलेले, काही जुने अगदी आमचे भारतीय जनता पार्टीचे अनुभवी कार्यकर्ते आणि माझे युवा बांधव, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या माता आणि भगिनींनो आणि माझ्याही पेक्षा देवाभाऊंच्या लाडक्या भगिनींनो, आज तुमच्या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मी प्रचार केला। तुमची जी उपस्थिती आहे ती लक्षणीय आहे। हे सरकार लाडक्या बहिणींनीच आणलेलं आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका देखील लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच येणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना रिपाई पण युती आहे आणि यामध्ये 21 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। आता ही निवडणूक आम्ही जिंकल्यातच जमाय, ह्याच्याविषयी कोणाच्या मनात शंका आहे का? नाही। माझा निकाल एवढा स्पष्ट असताना आपण इकडे तिकडे मतदान काही करण्याची गरज नाही, हे समजण्याचा समजदारपणा कल्याण डोंबिवलीच्या मतदारांमध्ये आहे। मी आपल्याला विनंती करायला आले आहे कारण मी नेहमी विचार करते की मी प्रचाराला जात असताना काय बोलावं लोकांशी, हे काढा। मी प्रचाराला जात असताना मतदान काय म्हणून मागावं, आणि दरवेळी मी हा निश्चय करते की जेव्हा मी मतदान मागेन, मी जे बोलेन तशी वागेन आणि जे बोलेन ते करून दाखवू शकेन तरच मला मतदान मागायचा अधिकार आहे। मी जे पोटातून माझ्या ओठातून तुमच्या हृदयापर्यंत भिडेल तो प्रत्येक शब्द हा माझ्या संघटनेकडनं माझ्या सरकारकडनं होत असेल तरच मला तुम्हाला मतदान मागण्याचा अधिकार आहे। मी आता सभा पूर्ण राज्यभर घेतल्या, सभेचा एवढा लोड, मला या सभेची मागणी होती, नरेंद्र पवारांवर आमचं खूप प्रेम आहे म्हणून मी शेवटचा सभा इथे येऊन मी तुमच्या समोर नतमस्तक होऊन या सर्वांच्यासाठी मतांचा जोगवा मागेन। खूप सुंदर आमच्या याडी आपल्या पारंपरिक वेशामध्ये माझं त्यांनी स्वागत केलं। आमच्या एका उमेदवाराचं तर चिन्ह नगाडा आहे। बंजारा समाजामध्ये नगाड्याला फार पवित्र स्थान आहे। आमच्या पोहरा देवीला फार फार मोठं आम्ही एक असं भव्य असं स्मारक केलंय आणि त्याच्यामध्ये भव्य असा नगारा तयार केलेला आहे। एक सगळ्या समस्त देशातील बंजारा समाजासाठी ते फार मोठी एक देण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने झालेली आहे। आज देशामध्ये आमचं सरकार आहे। मी तुम्हाला मतदान मागायचं कारण आज वर्तमान काळात आपण आहोत, काल जो झाला तो भूतकाळ आहे आणि उद्याचा भविष्य काळाचा, या तिन्ही काळाचा वेध घेऊनच मतदान मागणार आहे। मी एवढंच विचारणार आहे की 2014 प्रधानमंत्री जेव्हा नरेंद्र मोदी नव्हते प्रधानमंत्री
तेव्हाच्या माझ्या किती माता भगिनी होत्या ज्यांच्याकडे स्वतःला गॅस होता, आणि आज मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर अशा किती माता बहिणी आहेत ज्या स्वतः गॅसची शेगडी ज्यांच्या घरामध्ये आहे. उज्ज्वला गॅस योजना त्यांनी आणली. हे त्या आणण्याचं कारण काय? तर त्यांच्यावर झालेले पंडित दीनदयाळ उपाध्याय, आमचे श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी आणि आपला राष्ट्र प्रथम हे सांगणारा आमच्या संघटनेचे संस्कार. अंत्योदयाचा नारा, अंत्योदय म्हणजे काय? जो सगळ्यात शेवटचा आहे, जो सगळ्यात अंतिम आहे, जो सगळ्यात गरीब आहे, जो सगळ्यात पीडित आहे, त्याचा विकास केला पाहिजे. विकासाची गंगा त्याच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे अंत्योदय आहे अंतिम घटकाचा उदय. अंतिम घटक कोण? सगळ्यात गरीब, त्यातल्या त्यात गरीब महिला. जनधन अकाउंटची योजना आणल्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींचे महिन्याला पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पडतात. अकाउंटमध्ये नसणाऱ्या महिलांचे जेवढ्या योजना होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच लंपास व्हायच्या. एका मोठ्या नेत्याने एका पक्षाच्या असं म्हणले होते की दिल्लीतून जर आम्ही 1 रुपया पाठवला तर गल्लीपर्यंत जाईपर्यंत 15 पैसे सुद्धा त्यांच्या हातात पडत नाही. पण मोदीजींनी ठरवलं की दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर 1च रुपया तुमच्या अकाउंटमध्ये आला पाहिजे. त्याच्यामुळे डीबीटी त्यांनी केलं. आता शहराच्या विकासाचा वेगळा आराखडा केला, ग्रामीण भागाच्या विकासाचा वेगळा आराखडा केला, मध्यमवर्गीयांसाठी वेगळा विचार केला, गरिबांसाठी वेगळा विचार केला, उद्योगपतींसाठी वेगळा विचार केला. हे सगळं करत असताना आपल्या कल्याण डोंबिवलीचा विकास करताना क्लस्टरचा फार महत्वाकांक्षी प्रकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याच्यावर पूर्णपणे आपल्या सर्वांचा विश्वास संपादित केलाय. हा क्लस्टरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही नरेंद्रजी पवार यांच्या आणि हे निवडून येणार आहेत ना तुम्ही सर्व, त्यांच्या मदतीने तुम्हाला हक्काचं तुमचं घर, फ्लॅट हे मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये या क्लस्टरच्या माध्यमातून आपल्याला मदत होणार. प्रधानमंत्रींनी आता आवास योजना केली आहे. या आवास योजनेमध्ये प्रत्येकाला स्वतःचं हक्क घर पाहिजे. या देशामध्ये कोणी बेघर नाही पाहिजे, कोणी उपाशी नाही पाहिजे, असा संकल्प आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये खूप प्रधानमंत्री आवास योजनेचे घर बांधले. या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महिलेचं नाव प्रत्येक घरावर लागलंय. स्वतःच्या घराचा मालकीन बनण्याचं काम या महिलेला करण्याचा निर्णय घेतला. ते तर 3दा प्रधानमंत्री झाले, प्रचंड मोठं बहुमत घेऊन झाले. आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. आमच्या समवेत युतीमध्ये शिंदे साहेब देखील आहेत. लाडकी बहीण, या दोघा लाडक्या भावांची ही लाडकी बहीण आहे आणि या बहिणीला तिचा सन्मान देण्याचं काम करण्याचा त्यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणूनच आमच्या सभाने एवढी मोठी संख्या तुमची आहे, एवढा मोठा प्रतिसाद आहे. प्रत्येक सभेत मी विचारते, तुम्ही पण माझं उत्तर द्या. मला सांगा बरं किती महिना मिळतो? कोण कोण लाडक्या बहिणी? पहिले तर हात वर करा. अरे बापरे, भरपूरच लाडक्या बहिणी आहेत. स्वतःच्या भावाचे नाही बरं का, देवळा भाऊचे कोण आहेत. मग तुम्हाला किती महिना मिळतो? 1500. वर्षाला किती मिळतात? करा गणित पटकन. 18,000. या आडी बोलली बरोबर. 18,000. 18,000. आता मला तुम्ही सांगा बरं भावांनो, बहिणीकडे राखी बांधायला जाताना किती टाकता बहिणीच्या ताटात? सांगा. 500. थोडा जास्त पैसेवाला भाऊ असेल किती टाकेल? तुम्ही सांगा बरं. 2,000 जास्तीत जास्त. तुम्ही लकी आहेत, 2,000 वाला आतापर्यंत नाही भेटलं मला एवढ्या सभेत. म्हणजे कुणी 200 टाकतं, कुणी 500 टाकतं, कोणी 1000 टाकतं. म्हणजे राखी पौर्णिमा आणि भाऊबीज मिळून 2,000 रुपये. कधी माहेरी गेलात तर तुम्हाला साडीवर देतात. आपल्याकडे लेकूरवाई असेल तर वर पैसे ठेवतात. किती ठेवतात? आपल्या 101, 500, 200 आपल्या परीने. म्हणजे ते 2,000 आणि हे 500, 2,500 रुपये आपल्या भावाकडनं किंवा माहेरकडनं आपल्याला वर्षाला येतात. आणि आमचा हा भाऊ देवाभाऊ किती देतोय? म्हणजे तुमच्या घरातल्या रक्ताच्या भावांच्या पेक्षा किती पट जास्त देतात. तुम्हीच मोजत बसा आता ते. ह्याचा अर्थ मी म्हणत नाही की भाऊ चूक आहेत. आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी, कष्टाने आपलं जीवन आयुष्य उभं करण्यासाठी
मुलींचे कर्ज घेऊन लग्न लावून मुलींचं शिक्षण करून पुन्हा तिला परक्याचं धन म्हणून बाहेर देत असताना त्यांची सुद्धा खूप झीज झालेली आहे. मी काय भावांना दोष देत नाही, पण आज हे 18,000 रुपये आपल्याला मिळतात. मला सांगा बरं, या 18,000 रुपयाचं आपण काय करतो? काय करतो? खर्च करून टाकतो, उडवून टाकतो का? जेवायला जातो, समोसे खातो, चिकन मटन काही खातो का? नाही. साडी घेतो एखादी मोठं चांगलं काठा पदराची चांगली खर्चिक पैठणी, किंवा एखादं 1-2 तोळ्याचं गंठण बाबा 2-3 जमा करून करतो का? या माझ्या माऊलीचे हे 18,000 हे तिच्या सन्मानासाठी दिलेले आहेत. तिला कोणासमोर हात पसरावे लागू नये म्हणून दिलेले आहेत. तरीही स्वतःवर ही माऊली हे पैसे खर्च करत नाही. हे पैसे ती उडवत नाही. ती या पैशाचं स्वतःच्या कुटुंबालाच मदत करते. जर मुलगा म्हणला खूप मी क्रिकेट चांगला खेळतो आई, पण पप्पा मला क्लास लावून देत नाही. आता हे भाषण करून शेवटच्या सभेपर्यंत गळा गेलेला आहे. मुलाची हिरमुसलेला चेहरा आपण बघता. मुलीला कम्प्युटरचा क्लास लावायचा आहे, पण घरामध्ये पैसे नाही. नवरावानी हात वर केला, बाबा मी यावर्षी क्लासचे पैसे देऊ शकत नाही. तेव्हा तू तुमच्याकडे येते, मम्मी मला खूप क्लास लावायचा आहे. तेव्हा तुम्ही हे पैसे वापरता. घरामध्ये म्हातारी सासू खोकतीये, दर आठवड्याला 2 बाटल्या औषध लागते. महिन्याच्या अखेरीस नवऱ्याचा चेहरा पडला, यावेळेची बाटली कुठून आणायची? तुम्ही सांगता आणून ठेवली आहे मी, तुम्ही काही काळजी करू नका. नवऱ्याची चप्पल झिजली आहे, तिला भोकं पडली आहेत, तेव्हा या महिन्यात नको पुढच्या महिन्यात परत जाऊन ती शिवून आणण्यात तुम्ही नवीन चप्पल हळूच दरवाजाच्या बाजूला ठेवता. तुम्ही स्वतःसाठी हा पैसा खर्च करत नाही. माहेरून आला भाऊ भेटायला, काही मुंबईला कामानिमित्त बहिणीकडे आला, त्याला खूप शिरा खाऊ घालायचा आहे, पण पैसे नाही आहेत, घरातलं राशन संपले. हळूच वाण्याच्या दुकानात जाता, थोडा रवा आणता, थोडं तूप आणता, थोडा साखर आणता आणि त्याला चांगला खमंग शिरा करून घालता. आणि पुन्हा म्हणतात तुझ्या भाऊजींनीच सांगितलंय माझ्या मेवण्याला शिरा खाल्ल्याशिवाय जाऊ देऊ नका. तेही क्रेडिट नवऱ्यालाच देता. हे सगळं तुम्ही करता. मला सांगा, तुमच्या भावाला जर कोणी वाकडं बोललं तर तुम्ही ऐकून घ्याल का? तुम्हाला हा स्वाभिमान ज्यांनी दिला, तुमच्या रक्ताच्या भावापेक्षाही एवढ्या पटीने जास्त तुमचा सन्मान ज्यांनी केला, त्या भावाला तुम्ही विसरणार आहेत का? आणि ज्या नगरपालिकेमध्ये 21 नगरसेवक आमचे निवडून आलेले आहेत, आता मला शिवाजीराव आमचे सांगत होते 54,000 कोटीचे रेल्वेचे इन्व्हेस्टमेंट मोदीजींनी जी केली, त्याच्यामधले 5वा आणि 6वा कुठे गेले? ट्रॅक हा आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. हे क्लस्टरच्या माध्यमातून डेव्हलपमेंट चालली आहे, ते कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्या मेट्रोचे महामार्ग, बरेच वर्ष मेट्रो हा बंद पडला होता मागच्या सरकारमध्ये, तो सुरू करून या कल्याण डोंबिवलीचा विकास हा आता स्पीड करण्यासाठी मेट्रोच्या माध्यमातून होणार आहे. हे आपल्या आणि मोठा एक 6 पदरी हायवे सुद्धा आपल्या इथे केला. मग हे सगळे डोळ्यांनी आपल्याला दिसते, हे सगळं दिसते. भौतिक विकास दिसतोय, सामाजिक शक्ती दिलेली, उज्ज्वला दिली, आयुष्यमान दिलं, प्रधानमंत्री किसान सन्मान दिलं, पाणी घर घर नल योजना दिली. हे सगळं करत असताना, उज्ज्वलासारखी योजना देत असताना, गरिबाच्या कल्याणाचा विचार ज्यांनी केला त्यांना आपण टाकून देणार नाही. ही नगरपालिका निवडून आलेलीच आहे. हे 5ही जण निवडून आले तर, सॉरी 5 नाही बाबांनो, 5 कमळ आणि धनुष्यबाण आणि 6वा नगारा, बरोबर? हे निवडून आले तर तुम्हाला हक्काचा माणूस मिळणार आहे. हक्काचा माणूस भांडायला पाहिजे असतो. हे झालं नाही, ते झालं नाही, कुणाकडे जाणार तुम्ही? दिल्लीत सत्ता आमची आहे, राज्यात सत्ता आमची आहे, विकासाचा आतापर्यंत इतिहास घडवण्याचा रेकॉर्ड आमचा आहे. मग मताचं रेकॉर्ड तुमचं असणार आहे का नाही आमच्या पारड्यामध्ये? हा माझा साधा सवाल आहे. करणार आहेत का नाही तुम्ही आमच्या या सगळ्या उमेदवारांना मतदान? याच्यामध्ये नवीन आहेत आमच्या पवार ताई, पहिल्यांदा लढत आहेत. आणि बेटा इकडे, तुझं नाव काय? श्यामल. चांगलं नाव माझ्या डोक्यात, म्हणलं वेगळं नाव आहे. हे पहिल्यांदा निवडणूक लढत आहेत.
एक तरुण सगळ्यात लहान वयाचा मुलगा आणि इंजिनियर झालेला मुलगा हा आपल्या समोर उभा आहे, आपल्या सेवेसाठी राजकारणामध्ये चांगलं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत. हे तर बाकी दिग्गजच आहेत. हे ऑलरेडी 3rd टाइम आहे आमच्या ताईंची. त्यांनाही मागच्या वेळी मी निवडून आणण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितलं ताई तुम्ही माझ्या सभेला आले आणि मी निवडून आलो, तर आता माझा मान तुम्ही ठेवणार का नाही? अजून कोण राहिलं? अमित मंडलाध्यक्षच उभे आहेत. यांना सुद्धा आपल्याला सगळ्यांना मोठ्या मताने निवडून द्यायचंय. देणार की नाही? का मी बोलते ते पटतंय म्हणून देणार ना? का उगीच आपलं या कानाने ऐकून या कानाने सोडणार? मी जे काम सांगितलं ते हे सूर्य आणि हे जयद्रथ असं काम सांगितलंय. आम्ही काहीही जे बोललंय थापा मारलेल्या नाहीत. काम केलेली जी आहेत त्या कामाचं भूमिपूजन केलंय, त्याच कामाचं लोकार्पण केलेलं आहे. नुसतं या महानगरपालिकेत नाही तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या उगमापासून जे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे होते ते स्वप्न पूर्ण केले आहेत. प्रभू श्रीरामाचं मंदिर मी एवढीशी असल्यापासून बघते. मंदिर होणार, मंदिर बनाएंगे, मंदिर बनाएंगे. बनवलं की नाही? आम्ही लहानपणी काय फोटो बघायचो तर एवढा मोठा समुद्रावर श्रीराम असा पाऊल टाकून पुढे चाललेले आहेत. आम्ही म्हणायचो हे का बरं फोटो आमच्या घरात सगळीकडे लावलेले असतील? लहानपणी काय करायचं? पण जेव्हा बघायला लागलो हा एवढा मोठा लढा, प्रभू श्रीरामाचं मंदिर उभा करण्याचा शब्द पूर्ण केला. काशी विश्वनाथचा कॉरिडॉर खुला करून दिला. तिथे एका बाजूला नमाज पडली जाते आणि एका बाजूला बाबा विश्वनाथची आरती होते. कुठल्याही गोष्टीला धक्का न लावता मार्ग काढण्याचं काम मोदीजींनी केलं. या महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेबांचं नाव घ्यावं लागेल. महामार्ग आपण सांगितले, एवढ्या महामार्गाने नटवून टाकलेला हा महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंबईसारखा, आज मुंबईचं चित्र बघा, एक ब्रिज नव्हता मुंबईमध्ये आणि आता कोस्टल हायवे झालेले आहे, सीलिंग झालेला आहे, भुयारी मार्ग झालेत, अटल सेतू झालेला आहे. काय आहे? मेट्रो चालू झालेली आहे. हे सर्व लक्षण आहे, हे प्रगतीचं लक्षण, आपला देश पुढे नेण्याचं, आपलं राज्य पुढे नेण्याचं लक्षण. आणि ते करायचं असेल तर आपल्या महानगरपालिकेला पुढे नेल्याशिवाय आपलं राज्य पुढे झाल्याचं आपल्याला काय करणार आहे? आपल्या दारात विकास आल्याशिवाय आपल्याला काय करणार आहे? त्यासाठी आपल्याला द्यायचं. आमच्याकडे भेद नाही. प्रचार करून करून करणारे करतात. भारतीय जनता पार्टी, शिवसेना अमुक आहे, ते लोक धर्माचे, जातीचे असे प्रचार करतील. पण मी तुम्हाला सांगते, इथे आमच्या आपा बसलेले आहेत, खूप मोठ्या संख्येने जातात, इकडे बसल्यात आपा. त्या आपांना सुद्धा लाडकी बहीण आहे. आपा असेल नाही तर ताई, दादा असेल नाही तर भाई, कशातही आमच्यात फरक नाही. हा माझ्या मनाचा जो विचार आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आहे की नाही? आहे का भेद? आहे का कुठे खोटेपणा? मग हे सगळं जर आम्ही आज करून दाखवत असू तर आपण आपल्या सर्वांनी हाताची वज्रमूठ करून आमच्या पाठीशी आपला पूर्णपणे समर्थन दिलं पाहिजे. देणार? बघू तुमचे हात, दोन्ही हाताची मूठ अशी चांगली वळा आणि मोठ्याने माझ्या बरोबर घोषणा द्या. भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई युतीचा भारत माता की. येणाऱ्या 15 तारखेला या आमच्या सगळ्या दिग्गज उमेदवारांना आपल्या माध्यमातून आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येने विजयी करा, हेच आपल्याला मागणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.